आणि दरम्यान पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांनी देखील आपला परदेश दौरा रद्द केल्याचं कळतंय। देसाईजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपला परदेश दौरा हा नियोजित होता असं कळतंय आणि तो आता आपण रद्द केलेला आहे। हा बरं का मॅडम, हा दौरा माझा पूर्णपणे खाजगी होता। कारण मी 3-4 वर्ष माझ्या कुटुंबियांना घेऊन कुठेच गेलो नव्हतो। विशेषतः 2024च्या निवडणुका झाल्यानंतर मग त्याच्यानंतर लगेच आमच्याकडे महानगरपालिका लागल्या, नगरपालिका लागल्या, जिल्हा परिषद लागल्या। त्यामुळे मी म्हणजे जाऊ शकलो नव्हतो। तर मुलांचा आग्रह होता की जाऊ या सुट्टीला, म्हणजे महिना दीड महिन्यापूर्वीच आम्ही ठरवलेलं जायला। पण मग अशा परिस्थितीमध्ये परकीय चलन वाचवणं या सगळ्याच पार्श्वभूमीवरती माननीय पंतप्रधान महोदयांनी पण आवाहन केलं की देशात जावा, देशात म्हणजे परदेशात जायचं टाळा। मी आमच्या मुलांना मी सांगितलं, परिवारालाही सांगितलं, आणि मी माझा हा खाजगी दौरा होता तो पूर्णपणे आता रद्द केलेला आहे। खरं तर शंभूराज देसाईजी, पंतप्रधानांनी ज्यावेळी आवाहन केलेलं होतं त्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली होती की मंत्र्यांनी आधी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी कराव्यात, त्यांचे दौरे हे रद्द करावेत आणि त्यानंतर मग आता हे एक एक निर्णय आपल्याला होताना दिसतात। आत्ताच मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिलेले आहेत। नाही, ऐका ना मॅडम, माझा निर्णय तर मी कालच घेतला। म्हणजे जेव्हा परवाच्या दिवशी माननीय 1 दिवस पूर्वी जेव्हा माननीय पंतप्रधान महोदयांनी सगळ्या देशाला आवाहन केलं, लगोलगच मी माझ्या बाबतीतला निर्णय घेतला। आणि एवढंच नाही तर पर्यटन विभागाला मी सूचना दिलेल्या आहेत की अनेक परदेशी दूतावासांच्याकडनं पर्यटन विभागाला त्यांच्या चालना मिळण्यासाठी आपली डेलिगेशन बोलवतात। तर हे वर्षभर आपल्या पर्यटन विभागाचं कुठंच डेलिगेशन पाठवायचं नाही असं देखील मी आमच्या पर्यटन विभागाला कालच सांगितलेलं आहे। आणि आम्हीच काय टीका झाली म्हणून नाही ना, आम्ही माननीय पंतप्रधान जे देशहिताच्या सूचना करतात, आदेश देतात, त्याचं नेहमीच देशातल्या जनतेने पालन केलेलं आहे। विरोधकांना काय टीका करण्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही। ते सतत टीका करत राहतात। चांगला विषय मांडला, कितीही देशहिताचा विषय मांडला तरी त्यांना ती टीका करायची सवय लागलेली आहे। कोल्ह्याला द्राक्ष आंबट जसं म्हणतो ना आपण, तसं विरोधकांचं झालंय आमच्या। त्यामुळे ते केवळ टीका करतात, त्यांच्याकडं आम्ही फारसं लक्ष देत नाही। आम्ही नेहमी माननीय पंतप्रधान महोदय जे देशहिताचे आम्हाला आदेश देतात, जे काही आम्हाला सूचना करतात, त्याचं आम्ही नेहमीच पालन करतो। अगदी धन्यवाद देसाईजी या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।